दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। पावसाळा तसंच महापुरासारख्या आपत्तीजनक परिस्थितीमध्ये आता राज्यामध्ये शिधापत्रिकेवरील 3 महिन्याचं अर्थात ऑगस्ट पर्यंतचं धान्य जून मध्येच देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्यामुळे रेशन कार्ड धारकांनी जून मध्ये आपल्या हक्काचं 3 महिन्याचं धान्य एकत्रित घेऊन जावं असं आवाहन करण्यात आलंय। रेशन दुकानात इतकं धान्य साठवण्याची जागा नसल्यानं रेशन दुकानदारांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी याबाबत खुलासा केलाय। 3 महिन्याचं धान्य टप्प्याटप्प्यानं वितरित करावं असं जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पाडोळे यांनी स्पष्ट केलं आहे। 3 महिन्याचं धान्य एकदाच नाही पण टप्प्याटप्प्यानं मिळणार असून तुलनेमध्ये ते लवकर देण्याचं धोरण राबवलं जाणार असल्याचं सांगण्यात आलंय। तब्बल 3 महिन्यासाठी मोठ्या प्रमाणात येणारं धान्य साठवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याच दुकानदाराकडे पुरेशी जागा उपलब्ध नाही। त्यामुळे 3 महिन्याचं धान्य दुकानदाराने एकत्र उचलणं आणि लाभार्थ्यांना एकत्रित 3 महिन्याचं धान्य वितरण करणं हे अव्यवहार्य आहे। हे लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये पुढील 3 महिन्यासाठीचं धान्य एकदाच देण्याची मागणी बाजूला करून तातडीनं धान्य देण्याबाबत कळवण्यात आलं आहे। सोलापूर जिल्ह्यात जवळपास सर्वच रेशन दुकानात जून महिन्याचं धान्य उपलब्ध आहे। अन्न सप्ताह दिनाचं औचित्य साधून पहिल्या पंधरवड्यात म्हणजे 7 ते 15 तारखेपर्यंत जून महिन्याचं धान्य वितरण केलं जाईल। तसंच जुलै आणि ऑगस्टचं धान्य आवक होताच 20 तारखेच्या पुढे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचं धान्य वाटप करण्यात येईल। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।